आज पिल्लूचं छान असं कणकीच्या दिव्यांनी औक्षण केलं. पण त्याआधी सकाळची सुरुवात छान अशी कोमट पाणी पिऊन आणि एक्सरसाइज करून झाली. त्यानंतर पिल्लू उठलं, सो तिला घेऊन छान असं ड्राईव्हला गेलो आणि येता-येता काही बेसिक कामं जसे की दूध वगैरे घ्यायचं होतं ते सुद्धा घेऊन आलो. घरी येईपर्यंत जाम भूक लागून गेली होती. सो जे स्वीट कॉर्न होते त्याला आम्ही असं छान भाजून खाल्लं. त्यानंतर यांनी केली यांच्या कामाला सुरुवात आणि मला मात्र आज तसं काही काम नव्हतं बिकॉज आमच्या प्रोजेक्टमध्ये काही आर्किटेक्चरल चेंजेस होणार होते. सो त्यामुळे आम्ही आजच्या ऐवजी संडेला काम करणार होतो. सो येस, आज काइंड ऑफ मला अनऑफिशियली सुट्टी होती. सो आता सुट्टी आहेच तर म्हटलं चला आपण घरातली काही जी छोटी-मोठी कामं पेंडिंग आहेत ती करू. इथे आम्हाला हा एक सॉकेट बोर्ड लावायचा होता, जे की बेबी सेफ आहे कारण तिथं पिल्लू खूप हात लावायला जाती आणि ते लावल्यानंतर जो काही पिल्लूने थैमान घातला तो तुम्ही बघूच शकताय. तिला कसं तरी नादी लावलं आणि इथे हे जे हुक्स लावायचं कामसुद्धा बऱ्याच दिवसांपासून आपलं राहिलेलं होतं. सो तिथे या मॅडमनी असं मध्ये-मध्ये करून ते काम करून घेतलं. प्लस हे जे काही डेकोरेटिव्ह प्लांटर्स आणले होते मी ते सुद्धा लावले आणि पटकन फ्रेश होऊन रेडी व्हायला घेतलं. कारण ऑलरेडी सुट्टी आहे म्हटल्यावर खूप उशीर झाला होता. रेडी झाले आणि देवपूजा करू म्हटलं, तर ह्या मॅडम अशा माझ्या मागे-मागे आल्या मध्ये-मध्ये करायला. फायनली आता आम्ही जेवायला घेतलो. ऑलमोस्ट 3 वाजत आलेले आहेत आणि काम आणि पिल्लू झोपल्यावर करू म्हणता-म्हणता 3 वाजले. जेवण झाल्यावर आता मी इथे टोमॅटो केचप करायला घेतला. कारण पिल्लूला टोमॅटो केचप खूप आवडतो. सो मी मोस्टली तो घरीच बनवते टू अव्हॉइड एनी प्रिझर्व्हेटिव्हज. ते सगळं झालं. पिल्लूची अंघोळ झाली आणि तिला मी छान असं रेडी केलं. तिथं छान असं आवरून दिलं आणि तिची ड्युटी मी तिच्या पापाकडे हँडओव्हर केली. कारण मला आणि ज्या त्या मावशी आहेत ज्या पिकूला सांभाळायला येतात, आम्हा दोघींना किचनमधलं काही थोडंफार राहिलेलं कामं करायची होती. सो तिच्या पापाने तिची ड्युटी घेतली आणि इथं आता आम्ही कणकीचे दिवे बनवतोय. आज अमावास्या असल्यामुळे आम्हाला त्याने पिकूचं औक्षण करायचं होतं आणि फायनली इथे सगळे दिवे लावून झालेले आहेत आणि त्यांनी छान असं संध्याकाळी पिल्लूचं औक्षण करून असं संपला आजचा दिवस. आपण भेटूया उद्या. बाय.